यार काय मारतो की काय मला? सॉरी 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 सॉरी. बरं मला एक सांगा दादा, ते जेडी हॉस्पिटल कुठे? जीडी हॉस्पिटल इथून सरळ जा, उजवीकडे वळ, मग डावीकडे वळ, मग पुढे सरळ जा. अच्छा, सरळ उजवीकडं डावीकडं मग सरळ. नाही नाही नाही, इथून स्ट्रेट, मग राईट, देन लेफ्ट. एवढे सर तुम्हाला लोनची गरज आहे का? सुधाकर, मला घरी जायला थोडा उशीर झाला. मी जास्त काळ बाहेर राहिलो. चिमणीचा लगेच फोन यायचा मला, चिडायची, रागवायची माझ्यावर, जाब विचारायची काय इतका वेळ. बरेच दिवस झाले काही फोन नाही. चिमणीने काही चौकशी नाही केली तिचा दादा कुठे आहे ते. सुधाकर, चिमणीला सारखं वाटायचं की मी ड्युटी संपलं दारू पितो. तिला वाटायचं की मी इतक्या गुन्हेगारांना शिक्षा केली, इतक्या गुन्हेगारांना मारलं, कोणीतरी माझा काटा काढेल, कोणीतरी माझ्या जीवाचं बरं वाईट करेल म्हणून सारखी फोन करून कानोसा घ्यायची मी. मी रडू नका, सापडतील त्या. हे आर्यास, चिमणी सापडायला पाहिजे. साहेब, एकदा का हा साख्या शुद्धीवर आला ना की आपल्याला लगेच कळेल त्या कुठेत. तोवर जरा साहेब, खूप वेळ झालाय. तुम्ही जा घरी जाऊन आराम करा साहेब. मी अजिबात इथून हलणार नाही. साहेब, असं नका करू. 2 दिवस झालं तुम्ही झोपला नाही. साहेब, आर्याताईंना जर शोधायचं असेल ना तर तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. असं करू नका. ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा. ह्याला जशी शुद्ध येईल ना तसं मी लगेच तुम्हाला फोन करेन. बस मंत्र झालं. ऐका माझं साहेब. नाही नाही, याच्यावर लक्ष ठेव. काय खाल्लंय का काही? मी खाऊन घेतो.